न्यू गुजरात मेडिकल स्टोर्स सर्व प्रकारची औषधी, जेनेरिक औषधी, पशु औषधी, आयुर्वेदिक औषधी स्वस्त दरात घरपोच मिळतील। 10% डिस्काउंट, घरपोच सेवा उपलब्ध। व्हॉट्सअप नंबर 92 26 13 19 09, लाईट बाजार नवापूर 425 418, जिल्हा नंदुरबार। ईमेल आयडी आहे gujaratmedical1954@gmail.com। जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा। नवापूर तालुक्यातील गडदाणी गावाजवळील जंगलात नर मादी 2 बिबट्यांच्या मृत्यूप्रकरणी वन विभागाने 6 संशयितांना अटक केली आहे। गडदाणी गावातील एक व्यक्तीची गाय बिबट्यांनी जंगलात ठार केल्यामुळे रागाच्या भरात मृत गायीवर विषारी औषध टाकल्याने बिबट्याने खाल्ल्यानंतर 2 बिबट्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। बिबट्याच्या मृत्यूनंतर काही नागरिकांनी नखे, दात, पायाचे पंजे कापून मृत बिबट्याला जंगलात पुरले होते। वन विभागाने या कारवाईत 6 जणांना अटक करून जंगलात पुरलेल्या मृत बिबट्याला बाहेर काढून शवविच्छेदन करून पंचनाम्यानंतर बिबट्याचा अंत्यविधी करण्यात आला। मृत्यू नेमका कशामुळे झालाय याचा अधिक तपास वन विभागाने सुरू केला आहे। तर बिबट्याचे नखे, पायाचे पंजे बाळगल्याप्रकरणी संशयितांकडून हस्तगत करून अटक करण्यात आली आहे। सदर बिबट्याचा मृत्यू 15 ते 20 दिवस आधी झाला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। संजय वाणी, नवापूर लाईव्ह न्यूज, नवापूर। शनिवार दिनांक 19 डिसेंबरला जे आहे साधारणतः दुपारी वन विभागाला बातमी कळाली, म्हणजे गुप्त बातमीवरून कळालं की ह्या ठिकाणी जे आहे की एक बिबटचं जे आहे सांगाडा पडलेला आहे। त्या सांगाड्याच्या अनुषंगाने जे आहे आमचे वन कर्मचारी जे आहे 19 तारखेला जे आहे दुपारनंतर जाग्यावर गेले आणि जाग्यावर जाऊन मग त्यांनी त्याची शहानिशा केली की तो सांगाडा खरोखरच तिथं आहे का आणि तो बिबट्याचाच आहे का इतर काही प्राण्याचा आहे। आणि ही सगळी खात्री झाल्यानंतर दिनांक 20 तारखेला जे आहे मग पशुवैद्यकीय अधिकारी आणि आमचे सर्व कर्मचारी यांच्या सहित जे आहे सर्व स्टाफ आला होता। आमचे जे सहाय्यक वन संरक्षक आहेत धनंजय पवार साहेब आणि आमचे जे वनक्षेत्रपाल आहे आर.बी. पवार आणि त्यांचे सर्व अधीनस्थ कर्मचारी हे रविवार दिनांक 20 तारखेला सकाळी येऊन मग त्यांचं जे आहे त्यांचा जो आहे सर्व तपास सुरू केलेला आहे। व्हेटरनरी डॉक्टर आलेले आहे, त्याचं PMचे जे काही आवश्यक जे नमुने होते ते नमुने घेतलेले आहेत आणि त्या अनुषंगाने जे तपासाच्या अनुषंगाने जे आणि प्राथमिक माहितीच्या अनुषंगाने जे आहे तर काल जे आहे 4 जे आहेत संशयित आरोपी आहेत त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि ते ताब्यात घेतल्यानंतर रात्री त्यांच्याकडून आपण चौकशी करता आणि तपास करता त्या आरोपींनी आणखीन एका ठिकाणी बिबट पुरून ठेवल्याचं सांगितलं आहे आणि त्या अनुषंगाने मग रात्री 2 आरोपींना आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि मग ताब्यात घेऊन जे आहे आज सकाळी परत ते एक आरोपीला घेऊन आपण आज फील्डवर आलेलो आहे आणि त्या आरोपींनी जे आहे ज्या ठिकाणी जो बिबट पुरून ठेवलेला आहे तो पुरून ठेवलेला बिबटची जागा दाखवली आणि त्या ठिकाणी आपण खोदून ते बिबटचं जे आहे मृत शरीर बाहेर काढलेलं आहे आणि मृत शरीर बाहेर काढून आपण जे आहे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत आणि आपले सगळे कर्मचाऱ्यांच्या समक्ष त्याचा पंचनामा केलेला आहे आणि पंचनामा करून त्याचं जे आहे PM जे आवश्यक जे काही अवयव जे लागतात किंवा जे काही पार्ट लागतात ते आपण घेतलेले आहेत उपलब्ध मटेरियलमधून आणि त्याचे जे आहे नियमानुसार जे आहे त्याचे विल्हेवाट लावलेली आहे।